महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। सरकार महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत देणार असल्याची माहिती आहे। यासाठी सरकारकडून तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। आता याबाबतच्या हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ सरहद्दी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। याच समितीनं शासनाला कर्जमाफीसह इतरही काही उपाययोजना सुचवल्या आहेत। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ असे अहवालात नमूद करण्यात आलं। नियमित कर्जदारांना 50,000चं अनुदान द्यावं। राज्यातील 35 ते 40 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र। 2 लाखाहून जास्त कर्ज असल्यास जास्तीची रक्कम भरल्यानंतरच 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ। जुन्या योजनेप्रमाणेच निकष राहणार। समितीकडून गटशेती आणि तातडीच्या मदतीची शिफारस। शेतकऱ्याला हे जगवायलाच पाहिजे ना। शेतकरी जगला तर जग जगणार आहे। त्याच्यामुळे त्यांना मदत करायलाच पाहिजे, हे सरकारचं काम आहे। अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा मदत करतातच ना बँका, सरकार वगैरे। अडचणीत आल्या तर मध्ये OTS वगैरे अमुक तमुक करून ते एक प्रकारे मदतच जाते त्यांना। तसंच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत करायला पाहिजे। या अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जे लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतो।